जैन मित्रांनो तुम्ही सगळे पोलीस भरती देताय, तर तुम्ही काय करता माहिती आहे का? कारणं देतायत. कारणं काय आहेत की माझा पाय दुखायला लागला आहे किंवा गुडघा दुखायला लागला आहे, नाही थोड्या वेळ झोपतो आणि उठतो, नंतर जातो रनिंगला, किंवा माझं डोकं दुखायला लागले, आज डोळेच खूप दुखायला लागले, थोड्या वेळ झोपते आणि नंतर उठून अभ्यास करते, असे तुम्ही कारणे देतायत. ते कारणं देऊन तुम्ही स्वतःला फसवत नाहीत मित्रांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांना फसवतायत. कारण ते रात्रंदिवस कष्ट करून तुम्हाला पैसा पुरवतायत ते, की आज ना उद्या माझा मुलगा पोलीस होईल आणि माझ्या भावकीसमोर येऊन वर्दीत उभा राहील आणि माझी मान ताट करेल. ह्या आशेवर तुम्ही पाणी फिरवतायत. तुम्हाला काहीच हक्क नाही हे असं वागण्यास. कारण स्वतःच्या आईवडिलांचा विचार करा मित्रांनो, मैत्रिणींनो. काय आहे ना, तुम्हाला जिवंत उदाहरण देते मी, ते माझंच आहे. मी जेव्हा पोलीस भरती देत होते पहिल्यांदा, जेव्हा मी अकॅडमी लावली नव्हती, घरूनच अभ्यास करायचे, रनिंग करायचे, तेव्हा मी काय करायचे मित्रांनो माहिती आहे का? मी माझ्या आईला घेऊन रनिंगसाठी जायचे आणि ती चालत यायची आणि मी रनिंग करायचे. तर मित्रांनो, मी आहे का काष्टा घालून साडीवर पडलेली मी मुलगी आहे. साडीवर पडलेली काष्टा घालून, विचार करा. आणि माझ्याकडे बूट वगैरे काहीच नव्हता आणि मी चपलेवर पडलेली मुलगी आहे. आणि तर मग तुमच्याकडे सगळ्या सोयी आहे, सगळं जिथल्या तिथं आईवडील पुरवत आहेत तुम्हाला, मग तुम्ही का करू शकत नाहीत? मित्रांनो, तुम्ही करू शकता. आणि असं निमगळ्यावानी राहायचं नाही, करायचं पूर्ण ना. स्वप्न तर पूर्ण ठामपणेच करा ना. मी करू शकतो असं म्हणा ना. का तुम्ही स्वतःला फसवून, आईवडिलांना फसवून अकॅडमीत उगाचच पैसे घालवायचे आणि जाऊ दे, होतंय असेल तर होऊ दे, नाही तर जातो घरी, असं म्हणणाऱ्या मुलांना हा आज व्हिडिओ आहे. कारण आता मोठी पोलीस भरती येणार आहे. त्या पोलीस भरतीत तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरा, अभ्यास चांगला करा. तुमच्यासाठी मी आत्ताच कॉंग्रॅच्युलेशन देते आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करा. धन्यवाद.